सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शारदीय नवरात्री महोत्सवानिमित्त आपणा सर्वांना आपला महाराष्ट्राकडून मनपूर्वक शुभेच्छा. या शारदीय नवरात्री महोत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना आम्ही सन्मानित करत आहोत. स्त्री ही दुर्गा आहे, स्त्री ही ऊर्जा आहे आणि समाजामध्ये विविध क्षेत्रात ऊर्जेचा स्तोत्र म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांचा आम्ही नारी शक्ती गौरव सोहळा संपन्न करत आहोत. आज आपला महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये सौ मोनिका गोडबोले यशोद या मॅडम आलेले आहेत. मॅडमचं कार्य समाजापेक्षा खूप वेगळं आहे. नॉर्मल माणसांशी आपण संवाद साधताना आपण संकोच बाळगतो, परंतु गतिमंद अशा मुलांचं ते प्रशिक्षण घेतात आणि त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. मॅडम, आपला महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण गतिमंदांसाठी काम करतात, तर गतिमंदासाठीच काम करावं हे क्षेत्र का निवडलं आपण? माझं शिक्षण जे आहे ते बेसिकली सायकोलॉजीमध्ये झालं होतं. ठीक आहे. स्पेशलायझेशन जे आहे ते सायकोलॉजीमध्ये झालं. मी ज्या वेळेला 16 वर्षाची होते, आफ्टर 10th स्टँडर्ड सेकंड इयर जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली, सायकोलॉजी हा स्पेशल सब्जेक्ट होता. फर्स्ट इयरला गेल्यानंतर मला एक मुलगी माझ्याकडे आली आणि तिच्या आईने मला सांगितलं की तुम्ही हिची ट्युशन घ्याल का, क्लास घ्याल का? आमच्याच बंगल्याच्या इथे वरती राहायचे ते. तर मी म्हटलं की येस, नक्की घेईन मी. आणि ती मुलगी माझ्याकडे 1.5 वर्ष शिकली. शी वॉज अ स्लो लर्नर. आज ती मुलगी डॉक्टर आहे, ती डेंटिस्ट आहे, मुंबईमध्ये तिचं क्लिनिक आहे, नाशिकमध्ये आता ती स्थायिक झालेली आहे. सो अशा पद्धतीने माझं सायकोलॉजी हे क्षेत्र हा सब्जेक्ट असल्यामुळे, स्पेशल सब्जेक्ट असल्यामुळे मी ह्या मुलांवरती काम करायचा निर्णय घेतला. किती वर्षापासून आपण या क्षेत्रात आहात? मला झाली 26 इयर्स, 26 वर्ष झाली मला ह्या क्षेत्रामध्ये. आपण या क्षेत्रात काम करायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस आपण काहीतरी वेगळं करत आहोत. मग यावेळेस समाजातून आपल्याला कशा प्रकारचे अनुभव आले? ज्या वेळेला मी सुरुवात केली, जसं मी तुम्हाला आता सुरुवातीचं सांगितलं की त्या मुलीला मी ट्रेन केलं आणि आज ती एवढ्या अशा छान पदावरती आहे. त्याच्यानंतर खूप नोकऱ्या मी काही चेंज केल्या नाहीत, फक्त 1 किंवा 2. आणि तिथे सुद्धा मला चांगली मोठी पोस्ट होती, व्हाईस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल. तिथे सुद्धा ह्या मुलांसाठी मी 25 to 30% ही जागा राखून ठेवली होती, जे इतर कुठल्या शाळेमध्ये ते डिनाय करतात ऍडमिशन. कारण ह्या मुलांना शिकवण्यासाठी पेशन्स खूप लागतात आणि त्या गोष्टी त्या पद्धतीने आम्ही आमच्या टीचर्स लोकांना पण ट्रेन केलं. आणि मी स्वतः तर पर्सनल त्यांची अकॅडमिक सेक्टर्स घ्यायचे, सेशन्स घ्यायचेच, रेमेडीज, थेरपीज या माध्यमातून त्यांना शिकवल्यानंतर ती मुलं नक्कीच बाहेर पडतात. 75 ते 80% नक्कीच या मुलांमध्ये फरक पडतो. आणि ज्या मुलांना मी शिकवलेलं आहे, ज्या मुलांनी जी वर्ष लागतात, 3 वर्ष हा मिनिमल पिरियड असतो. 6 महिन्यातच अनुभूती यायला सुरुवात होते नक्कीच, पण 3 वर्षामध्ये 3 वर्ष ज्यांनी कोणी सातत्याने माझ्याकडे येऊन शिक्षण घेतलेलं आहे, उपचारात्मक प्रशिक्षण ज्याला आपण म्हणतो, ती मुलं नक्कीच एकदम छान करतायत. त्यांचा बिझनेस आहे, कोणी युपीएससीची एक्झाम्स द्यायला गेलेले आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ नाशिक, आउट ऑफ महाराष्ट्र. सो अशा पद्धतीने ती मुलं छान करतायत त्यांच्या आयुष्यात. ज्यावेळेस ती मुलं उपचारासाठी तुमच्याकडे येतात किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतात, तर हे नेमकं समजतं कसं आपल्याला? आता सुरुवातीला एकदम सुरुवात ज्या वेळेला होती, माझं आता ह्या गोष्टीमध्ये स्पेशलायझेशनच झालंय. त्याच्यामुळे बघितल्यानंतर मतिमंद आणि गतिमंद ह्याच्यातला नक्कीच आपल्याला फरक कळतो. कारण मतिमंद ही मुलं पूर्णपणाने डिपेंडंट असतात एखाद्या व्यक्तीवरती, पण गतिमंद ह्या मुलांवरती नक्कीच आपण उपचार करू शकतो, रेमेडीज, थेरपीज देऊ शकतो आणि त्याच्यातून त्यांना बाहेर काढू शकतो नक्कीच. आणि ते नक्कीच ओळखता येतात. आपल्याकडून जे मुलं उपचार घेतात, जे ट्रीटमेंट घेतात, ते उच्च शिक्षणासाठी वगैरे जातात का? काही लोक ज्या लोकांनी आपल्याकडनं 3 ते 4 वर्ष, काही मुलं आता अजूनही माझ्याकडे 8-8 वर्ष झालेली आहेत, जी मुलं माझ्याकडे अजूनही येत आहेत.
प्रशिक्षण घेण्यासाठी. काही मुलं ज्यांनी पूर्णपणाने क्लिअर केलेला आहे, त्यांचा अभ्यासक्रम पूर्णपणाने क्लिअर केलेला आहे, त्या मुलांना नक्कीच पुढे जेव्हा ते पुढचा जेव्हा अभ्यास जेव्हा करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा ते करायला हे करतात, त्यावेळेला ते नक्कीच बाहेर त्यांना चान्स मिळण्याची शक्यता असते. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, नॉर्मल मुलांना सुद्धा टीचिंग करताना बराच आपल्या स्वतःवरती ताणतणाव येत असतो. बरोबर. मग हे तर ॲबनॉर्मल मुलं आहेत. मी एक तुम्हाला इकडे हे करते, ब्रेक करते. ॲबनॉर्मल नाही आहेत ही मुलं नॉर्मलच आहेत. फक्त काही डिझेबिलिटीज असतात त्यांच्यामध्ये, जे जेनेटिक असतात. आता तुम्ही प्रत्येकाचीच DNA टेस्ट करायला जाऊ शकत नाही, म्हणजे हे आई आणि वडिलांमध्ये असायलाच पाहिजे असं नाहीये. हे तुमचे परदादा, अँसेस्टर्स यांच्या पूर्ण त्या जीन्स मधनं, मग एखाद्याला, मग समजा जुळी मुलं असतील तर मग एकाच मुलाला, जुळी मुलं असतील शक्यतो त्या दोघांना काही ना काहीतरी इश्यूज असतात. पण भाऊ बहीण जर असतील तर एकाला थोडीफार डिझेबिलिटी असते आणि एक पूर्णपणाने क्लिअर असतं, त्याला काही नसतं. पण मग ज्याला कोणाला डिझेबिलिटी असते ते मुलं नक्कीच शिकून त्याच्यातनं बाहेर पडतात. कारण ही जी माणसं असतात ही एकमुडी माणसं असतात. करेक्ट. ते सहसा समोरच्याचं ऐकत नाहीत ते. बरोबर. तर ते मेंटेन करताना तुम्ही कसं मेंटेन करता? आपल्याकडे आपण ओंकार थेरपी ज्याला आपण म्हणतो, मेडिटेशन, ह्या गोष्टी पण आपण त्यांना शिकवतो. त्या शिकवल्यानंतर ह्या मुलांमध्ये बराच फरक पडतो. अगदी मॅजिकल इफेक्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त डाएट काउन्सिलिंग हे सुद्धा आपण त्यांना देतो. कारण तुम्ही ज्या गोष्टी जेवता, खाता, इनटेक करता, त्याप्रमाणेच तुमचं ब्रेन जे आहे ते वर्कआउट होतं. ओके. सो अशा पद्धतीने आपण त्यांना हे सगळं ट्रेनिंग देतो. याच्या व्यतिरिक्त अकॅडमिकल पार्ट, याच्या व्यतिरिक्त रेमेडीज, थेरपीज, ह्या सगळ्या त्याला उपचारात्मक प्रशिक्षणच ज्याला आपण म्हणता येईल, ते सगळं देऊन ही मुलं नक्कीच बाहेर पडतात. हे जे प्रशिक्षण असतं त्याचा जो कार्यकाल असतो तो निवासी असतो का अनिवासी असतो? नाही, अनिवासी असतो. अनिवासी, सध्या तरी अनिवासी. म्हणजे उपचार घेण्याकरिता सरासरी किती पिरियड पर्यंत आपल्याकडे येतात? मिनिमल पिरियड आपण ज्या वेळेला पेरेंट्स आपल्याकडे येतात त्यावेळेला त्यांना आपण निदान मिनिमल पिरियड 3 वर्षाचा सांगतो, 3 ते 4 वर्ष. त्याच्यानंतर त्याच्या पुढेही वर्ष लागू शकतात त्यांना, पण 3 वर्षामध्ये नक्कीच डेव्हलपमेंट दिसूनच येते आणि 7 ते 8 महिन्यातच त्यांना आई वडिलांना डेव्हलपमेंट दिसायला सुरुवातच होते. पण एक आपण म्हणतो ना की एक्सपेक्टेड प्रोग्रेस जो असतो तो 3 ते 4 वर्षात नक्कीच बघायला मिळतो. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्यांची स्मरणशक्ती खूप वीक असल्यासारखी वाटते बऱ्याच ठिकाणी, जी गतिमंद ज्याला म्हणतात. मग ते आज तुम्ही जे सेशन घेतलेले आहेत ते सेशन दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात राहतात? आपल्याकडे जो अभ्यासक्रम असतो तो आपण टाइम टेबल शेड्यूल केलेलं आहे त्यांचं. रोज सेम सब्जेक्ट असं नसतं. समजा आता जेव्हा मुलं सकाळी येतात त्यावेळेला पहिले प्रेयर पासून सुरुवात होते. प्रेयर, त्याच्यानंतर नॅशनल अँथम, त्याच्यानंतर योगा, मेडिटेशन, ओंकार, त्याच्यानंतर पहिली ऍक्टिव्हिटी, मग अकॅडमिकल पार्ट, मग लंच ब्रेक असतो, त्याच्यानंतर परत दुसरी ऍक्टिव्हिटी आणि दुसरं जे काय प्लॅनरमध्ये शेड्यूल आउट केलेलं असेल त्या पद्धतीने. त्याच्यामुळे सेम ह्या गोष्टी नसतातच त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना लक्षात राहायला फार मदत होते या गोष्टींमुळे. जेव्हा त्यांना तुम्ही प्रशिक्षण देता तेव्हा जे आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये जशी कन्सेप्ट आहे तशी याची काही वेगळी कन्सेप्ट असते का? आपण आता मी जो अभ्यासक्रम त्यांच्यासाठी फॉलो करते तो SSC बोर्डचा फॉलो करते या मुलांसाठी. कुठल्याही प्रकारचे NIOS वगैरे हे फॉलो करत नाही मी. पहिले त्यांचं बेसिक्स फंडामेंटल्स जे असतात ते पूर्ण क्लिअर केल्यानंतरच, समजा आता एखादा मुलगा 10 वर्षाचा आहे पण त्याची जी मेंटल क्षमता जी आहे ती अजूनही एक सिनियर KG किंवा फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाची किंवा मुलीसारखी असते, तर त्याला आपण तो अभ्यास पहिले बेसिक्स फंडामेंटल जर क्लिअर केले नाही मी तर त्याला पुढचं काहीच येणार नाही. सो बेसिक फंडामेंटल्स आधी आपण क्लिअर करतो आणि नंतर त्यांच्या एज ग्रुपला 10th स्टँडर्ड साठी जे योग्य आहे त्या पद्धतीने आपण त्यांना शिकवतो. मग ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर नॉर्मल मुलासारखं त्या मुलांना इतर शाळेमध्ये प्रवेश वगैरे नक्कीच. माझ्या अनेक मुलांना शाळेत ऍडमिशन्स मिळालेले आहेत, पण जी आता मुलं एज बार झालेली आहेत, म्हणजे 17+ झालेली आहेत किंवा 15+ आहेत. आता 17+ हा जो मुलगा आहे तो नक्कीच 10th स्टँडर्डच्या पात्रतेचा असतो, पण त्या मुलाला 10th स्टँडर्डचा अभ्यास जर आत्ताच झेपला नाही तर त्याला आपण कंपल्सरी बसवणार आहे का? तर नाही. तर त्याला आपण त्याच्या हिशोबाने, त्याला फक्त आता 4th किंवा 5thचा अभ्यास जर जमत असेल तर त्या पद्धतीने आपण त्याला शिकवतो. 10th स्टँडर्डला कुठल्याही प्रकारचं एज लिमिट काही नाहीये. 50 वर्षाचा माणूस सुद्धा 10th स्टँडर्डची एक्सटर्नल एक्झाम देऊ शकतो.
ही गव्हर्नमेंटची आपल्याला हे आहे म्हणजे नक्कीच त्यांचं बेनिफिट आहे आपल्याला, गव्हर्नमेंटचं बेनिफिट. सो त्या पद्धतीने आपण करतो आणि त्यांना एक्सटर्नल बसवतो एक्झामला. एक्सटर्नल एक्झामला बसवल्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट मिळतं ते कुठल्याही प्रकारचा शिक्कामोर्तब होऊन येत नाही की अरे हा ऑटिस्टिक मुलगा आणि हा 10th स्टँडर्डची त्यांनी एक्झाम दिलेली आहे, असं काही सर्टिफिकेट येत नाही. नॉर्मल सर्टिफिकेट येतं त्यांना. फक्त ते एलिजिबल झाल्यानंतरच मग आपण त्यांना बसवतो एक्सटर्नली. या तुमच्या कामातून एक वेगळा आनंद आपणाला मिळतो असं दिसून येते. कारण ऍक्च्युली सरासरी काय होतं, आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहतो ना त्याचा कुठेतरी आपल्यावरती परिणाम जाणवतो आपल्याला. आता तुम्ही 26 वर्षापासून या फील्डमध्ये काम करताय. करेक्ट. मग आपल्या जीवनावरती काही परिणाम त्याचा जाणवतो का आपल्याला? मला प्रचंड आनंद मिळतो यांना शिकवताना. परिणाम असा दुष्परिणाम तर कधीच कुठल्या गोष्टीचा माझ्यावरती झालेला नाही किंवा आमच्यावरती कोणावरती झालेला नाहीये. या गोष्टीसाठी फक्त पेशन्स खूप लागतात, खूप म्हणजे खूप जास्त. ह्या मुलांना शिकवण्यासाठी पेशन्सची फार गरज असते. असं नाही की तो मुलगा रडत असेल, ओरडत असेल तर त्याला ओरडायचं मारायचं, अजिबात नाही. ह्या सगळ्यात पहिल्या गोष्टी म्हणजे ओरडणं आणि मारणं हे स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड असतं आमच्याकडे. या गोष्टीला आम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे प्रोत्साहनच देत नाही. आमच्याकडे टीचर्स असो आणखीन कुठले असो त्यांना स्ट्रिक्टली ट्रेन केलेलं आहे आम्ही की हे अजिबात चालणार नाही. कारण यांना जेवढं तुम्ही गोडीत घ्याल तेवढ्या पद्धतीने ती मुलं नक्कीच बाहेर पडतात. ही जी मुलं असतात ही वयानं मोठी होतात परंतु मानसिकरित्या ती परिपक्व झालेली नसतात. बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे पाहतो की असं त्यांना काय करायचं काय नाही, वेशभूषा कशी करायची, पेहराव कसा करायचा, कपडे कसे घालायचे, या सगळ्या गोष्टीमध्ये ते स्लो असतात सगळे. म्हणजे 10-12 वर्ष पाठीमागे चालतात. तर आपण ज्यावेळेस काम करतो त्या फील्डमध्ये, ज्यावेळेस समजा 22-25चा एखादा मुलगा आहे, एखादी व्यक्ती आहे, मग त्यांना अप्रोच करताना कसं करता तुम्ही? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे पेहरावाबद्दल मला सांगितलं तर एकतर तुम्ही जर व्हिजिट केलीत आपल्या ऑफिसला, मी नक्कीच तुम्हाला दोघांनाही आमंत्रण करेन त्याच्यासाठी. तिकडे जर तुम्ही जेव्हा मुलांना बघाल आणि ऍक्टिव्हिटी करताना बघाल तेव्हा तुम्ही म्हणाल यांच्यामध्ये खरंच काही तसं आहे का असा तुम्ही विचार कराल. इतके सुंदर उत्तम आणि ग्रेसफुल ड्रेसेस किंवा पेहराव त्यांचा असतो किंवा अप्रोच त्यांचा असतो आपल्याकडे. कारण त्यांना आपण तशाच पद्धतीने तसंच ग्रूमिंग केलेलं आहे त्यांचं पहिल्यापासूनच. आतापर्यंत किती लोकांना तुम्ही अंदाजे ट्रीटमेंट दिली असेल? आतापर्यंत एवढ्या वर्षांमध्ये 2000+ मुलांनी नक्कीच बेनिफिट्स घेतलेत माझ्या अकॅडमीमधून. या सर्व मुलांकडे पाहताना समाजाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. करेक्ट. समाजाला तुम्ही आमच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? मी एकच सांगेल की सगळ्यात पहिले तर एक्सेप्टन्सी खूप गरजेची आहे आई वडिलांची. माझा जो काय सर्वे झालेला आहे पूर्ण इंडियाचा, तिथे 12 लाखाच्या वरती मुलं आहेत अशा पद्धतीची. सो ह्या मुलांमध्ये तुम्ही जर का प्रॉपर ठिकाणी प्रॉपर उपचारात्मक प्रशिक्षण त्यांना जर दिलं तर ही मुलं नक्कीच बाहेर पडतात. आणि असं कोणीही समजू नये की अरे माझा मुलगा असा आहे, याला काय पुढे कुठलेच असं होऊ शकत नाही किंवा तो क्लिअर होऊ शकत नाही, असं अजिबात नाही. 75 to 80% नक्कीच फरक पडतो. आणि त्या मुलांची IQ लेवल आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त असते, 100% जास्त असते, आपल्यापेक्षा जास्त. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी रिलेटिव्हिटीचा शोध लावला. हे आज जगविख्यात सायंटिस्ट आहेत. त्यांचं IQ लेवल हे नॉर्मल IQ लेवल पेक्षा प्रचंड हाय होतं आणि म्हणून त्यांचं आज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव घेतलं जातं. सो अशा पद्धतीची, ते स्वतःच ऑटिस्टिक होते जेव्हा ते लहान होते त्यावेळेला. ते ज्यावेळेला डिनर टेबलवर एकदा बसले, 5 इयर्सचे होते, बोलायचे काहीच नाही, इंट्रोवर्ट माणूस होता तो. आणि जेव्हा आईनी सगळ्यांना सूप सर्व्ह केलं त्यावेळेला त्यांनी पहिलं वाक्य जे म्हटलं, द सूप इज व्हेरी हॉट, हे वाक्य त्यांचं पहिलं वाक्य होतं 5 वर्षाचे असताना. म्हणजे तो मुलगा मुका आहे का? नाही. आज ते जगविख्यात सायंटिस्ट आहेत ज्यांनी रिलेटिव्हिटीचा शोध लावलाय. सो अशा पद्धतीची यांची IQ लेवल असते ह्या मुलांची. सो कोणीही त्यांना कमी समजू नये आणि ही मुलं उत्तम कार्य करतात त्यांच्या लाईफमध्ये. बऱ्याच ठिकाणी असं होतं की अशा प्रकारची मुलं जर जन्माला आली तर ज्या मातेने त्याला जन्म दिलाय तिला दोष दिला जातो की काहीतरी तुझ्यामध्ये कमी असेल किंवा ते काही शब्द वापरले जातात. तर याकरिता तुम्ही समाजासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जन्माला आलेल्या मुलामध्ये इमिजिएटली ह्या गोष्टी पटकन दिसत नाहीत किंवा दिसून येत नाहीत. ठीक आहे.
तो ज्या वेळेला 1-1.5 वर्षाचा 3 वर्षाचा जेव्हा होतो त्यावेळेला हळूहळू त्या गोष्टी उमजायला सुरुवात होते आणि त्या उमजायला लागल्यानंतर पेरेंट्सना वाटतं की अरे काय ॲबनॉर्मॅलिटी आहे का माझ्या मुलांमध्ये. तर असं न करता नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि नक्कीच त्या ठिकाणी अप्रोच करा आणि त्यांना प्रॉपर प्रशिक्षण द्या. हेच मी समाजाला सांगेन. मॅडमचं कार्य कौतुकास्पद आहे. मॅडमच्या भविष्यातील वाटचालीस आपला महाराष्ट्राकडून मनपूर्वक शुभेच्छा. खूप Thank you. अनमोल अशी माहिती मॅडमच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली. अशाच प्रकारचे आणखी रत्न आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. तोपर्यंत पाहत राहा आपला महाराष्ट्र. धन्यवाद.